मित्रांनो, कबड्डी किंग यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याकडं महाराष्ट्र पोलीस व तसेच मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अष्टपैलू खेळाडू नामदेव इसवलकर आहेत. तर आपण त्यांचा कबड्डीचा प्रवास त्यांच्या शब्दात जाणून घेऊया. तर त्यांचा कबड्डीचा प्रवास कसा सुरू झाला आहे हेही त्यांच्याकडून ऐकूया. तर दादा, तुझा कबड्डीचा प्रवास कसा सुरू झाला? मला काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल? तसा माझा प्रवास शाळेपासून चालू झाला आहे. शाळेपासून मी कबड्डीचं ध्येय एक चालू केलं आहे. पण तेव्हा एवढं प्रोफेशनली आणि असं काही हे नव्हतं मनात. फक्त खेळायचं असा ध्यास होता. पण बाजूलाच माझ्या स्वामी समर्थ क्लब होतं. तिथे माझे सीनियर कमलेश पालव, मिया बाने वगैरे असे प्लेयर होते. त्यांना ते ते मला स्वतः हे करायचे, प्रॅक्टिस करून घ्यायचे, थोडंसं फिटनेस करून घ्यायचे. तेव्हा लहान होतो, तेव्हा काही कळत नव्हतं. पण तिथून प्रबोधन, निलिमा जाधव शाळेमध्ये राष्ट्रीय खेळाडू होत्या, पी-टी टीचर. त्या आता ते सध्या ए-पी-एम म्हणून पोस्टिंग आहेत. त्यांनी कबड्डीचं हे करून मनात वेळ टाकून त्यांनी प्रबोधन वगैरे आम्हाला खेळायला चालू केले. असा माझा शाळेपासून सुरुवात झाला. कॉलेजमध्ये गेल्यापासून माझे तसे प्रोफेशनली कोच भूषण म्हात्रे यांनी कॉलेजपासून मला कबड्डीचं काय करू शकतो आपण कबड्डीमध्ये, कबड्डीमुळे आपल्याला कुठेही काही आपलं प्रोफेशनल लेवलही खेळू शकतो आपण आणि त्यातून आपल्याला नोकरी वगैरेही मिळू शकते, असं त्यांनी मला मनात बिंबवलं. तेव्हापासून मी कॉलेज लेवलपासून प्रॅक्टिस चालू केली, मनापासून फिटनेस चालू केला. अशी माझी सुरुवात झाली. दादा, तू आता बोलला कॉलेज आणि शाळेसाठी खेळलास कबड्डी. तर कोणत्या कॉलेजसाठी आणि कोणत्या शाळेसाठी कबड्डी खेळलास? शाळा जोगेश्वरीला मी पहिला राहत होतो. तिथे पंत समर्थ विद्या मंदिर, जोगेश्वरीला शिवटेकडीला ती शाळा होती. तिथे मी सुरुवात केली. पण अभिनव कॉलेज भाईंदरला माझं 13वी पासूनचं कॉलेज चालू झालं. तिथे मला भूषण म्हात्रे कोच मिळाले. तिथून माझा कबड्डीचा प्रवास चालू झाला. माझ्या कबड्डीच्या प्रवासात खूप चढ-उतार आलेत. खूप मी आमची घरची परिस्थिती तशी पाहिजे तशी नव्हती. आम्ही जोगेश्वरीमध्ये चाळीत राहत होतो. पण जबाबदारी आणि सर्व माझ्या मोठ्या भावाने आणि माझ्या आई-वडिलांनी मला कोणतीही परिस्थितीची भनक लागू दिली नाही. कोणतीही भनक लागू दिली नाही. माझे वडिलांचं एकच हे असायचं, की आपल्याकडे काय नाही आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही अचीव करायला शिका. हे सांगून मला मोटिवेट करायचे. मला कुठल्याही गोष्टीला त्यांनी कमी पडू दिलं नाही आणि माझ्यावर कोणतीही जबाबदारी तेव्हा दिली नाही. फक्त तू खेळ, तू मेहनत कर, तुझा परफॉर्मन्स दे. पण मीही त्या गोष्टीला रेफर करत होतो. मी सकाळी 4 वाजता उठून घाटकोपरला रग्बीच्या फिटनेसला जाण्यापासून तशीच बुटं ओली, सॉक्स ओली ते घालून मी डी-ए-व्ही कॉलेजला प्रॅक्टिसला जायचो. तिथून मग घरी यायचो, जेवण करायचो. तेव्हा खिशात ₹10 असले तर असायचे. आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊन त्यानंतर मग दुपारी देना बँकेच्या प्रॅक्टिसला, एल्फिस्टनला जायचो. तिथून परत संध्याकाळी येऊन अभिनव कॉलेजला मंडळाच्या प्रॅक्टिसला किंवा करायचो. असे मी 3-3, 4-4 टाईम प्रॅक्टिस करून मी संध्याकाळी रात्री 11 वाजता घरी जायचो. घरातले पण मला ओरडायचे किंवा काय हे करायचे. पण कधीही त्यांनी मला थांबवलं नाही. तिथून मी माझा प्रवास चालू केला. मी माझी मेहनत चालू ठेवली. मी कुठेही मेहनतीला कमी पडलो नाही. तेव्हा डाएट वगैरे ह्या गोष्टी होतच नव्हतं. पण त्यातूनही काहीतरी चणे किंवा केळी, वडील हे करायचे, दूध वगैरे काहीतरी आणायचे. त्याच्यावरती आपण हे केलं, मेहनत चालू ठेवली. फक्त मेहनत आणि प्रामाणिक ग्राउंडवरती मेहनत. त्याच्यावरती मी विश्वास ठेवून मी माझी मेहनत चालू ठेवत राहिलो. आणि तसंच मग मी कॉलेजला गेल्यावरती भूषण म्हात्रे सर, तिथे हर्षल, गणेश वगैरे असे सिनियर खेळाडू भेटले. त्यांनी मेहनत करून घेतली. कबड्डी काय असते, कबड्डीने काय होऊ शकतं, कबड्डी कशी मेहनत करायची असते, काय करायचं असतं ते त्यांनी शिकवलं. त्याच्यानंतर मी कॉलेजला हळूहळू करून अभिनव कॉलेजमधून खेळून मी एम-डीला गोल्ड ट्रॉफी पहिली सिलेक्ट केली. गोल्ड ट्रॉफीला आम्हाला घेतल्यावरती तेव्हा टॉप 16 कॉलेज असायचे. तेव्हा एक कॉलेज कोणतं तरी कॅन्सल झालं होतं. तेव्हा अभिनव कॉलेजला त्यांनी एंटर केलं, की बाबा चल ठीक आहे, अशीच घेऊया कुठली तरी टीम म्हणून अभिनवला घेतलं. आणि अभिनव कॉलेजने एक मॅच मारली, दुसरी मॅच मारली, तिसऱ्या मॅचला आम्हाला एम-डी सारखा तुल्यबळ संघ मिळाला. तेव्हा अर्धी मुलं खच्ची झाली होती.
तेव्हा मग त्या मुलांना बोललो आपल्याला खेळायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, विचार करायचा नाही कोणत्या गोष्टी आपण हरू जिंकू, फक्त परफॉर्मन्स द्यायचा आहे. तेव्हा राजेश पाडावे सरांची जी टीम होती एम डी कॉलेज, ती खूप नावाजलेली होती आणि तेव्हा टॉपचा संघ होता. पण कुठेही न घाबरता आम्ही 7 जणांनी ती टुर्नामेंटला फाईट केली. एम डी कॉलेजला देखील मारली आणि कीर्तीसारख्या टॉप कॉलेजलाही फायनलला आम्ही मारून तिथे मी बेस्ट प्लेयर म्हणून घेतलं. आणि तेव्हा तिथे थांबलो नाही. दुसऱ्या दिवशी मला संध्याकाळी कॉल आला राजेश पाडवे सरांचा, की "तू एम-डीतून आपला देना बँकेतून खेळतो का?" तर मी बोललो, "सर खेळतो ना, का नाही मला खेळायचं आहे." बोललो, "ठीक आहे." दुसऱ्या दिवशी मला त्यांनी किट वगैरे घेऊन बोलवलं आणि एम-डी कॉलेजमध्ये म्हणजे देना बँकमध्ये माझा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. स्टार्टिंग हां. प्रवास देना बँकेतून. येस, येस. देना बँकेतून माझा प्रवास सुरू झाला. देना बँकेतून खेळलो, तिथे परफॉर्मन्स दिला 8-9 महिने. त्याच्यानंतर आर-सी-एफला ट्रायल झाली. आर-सी-एफ राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स चेंबूरला हे होते. ते आपला रामचंद्र जाधव सर, सुनील सर, संजय म्हात्रे सर असे छत्रपती पुरस्कार खेळाडू होते सिलेक्शन घ्यायला. तिथे 170-180 प्लेयर होते आणि तिथे मी फक्त एन्जॉय करण्यासाठी आणि कसं ट्रायल असते, कसं काय असतं, ह्या हिशोबाने गेलो होतो. पण तिथे मी परफॉर्मन्स दिला आणि त्या संघातही मी सिलेक्ट झालो, व्यावसायिक संघात राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स. तिथून मग मी माझा न्यू इंडिया इन्शुरन्स, BMC अशा संघातनं मी कॉन्ट्रॅक्टला खेळलो. त्याच्यानंतर मी महाराष्ट्र पोलीस संघात जेव्हा मी हे केलं, रुजू झालो, तेव्हापासून मी महाराष्ट्र पोलीस संघासाठी 13 ते 14 वर्ष मी त्यांना परफॉर्मन्स दिला. त्या संघातून मी खेळलो आणि असे खूप स्पर्धा चांगल्या पद्धतीने खेळलो, वाईट खेळलो. काही मला वैभव कदमसारखे मोटिवेटर प्लेयर ही महाराष्ट्र पोलीस संघामध्ये मिळाले. त्यांनी मला प्रत्येक वेळेला मोटिवेट केलं, की कुठेही कमी नाही पडायचं नाही, कुठे हे करायचं, असं त्यांनी मला मोटिवेट केलं. संजय मोकल, प्रशांत मोकलसारखे कोचही तिथे मिळाले. अनिल पाटीलसारखे वगैरे सिनियरही मिळाले. त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं होतं आणि अशी मेहनत करून मी तिथे माझा व्यावसायिक प्रवास चालू ठेवला. अजूनही मी कबड्डी खेळत आहे. 2 टाईम मेहनत ड्युटी करूनही करतो आहे. पण आता माझा एकच हे आहे, मोटिवेट आहे, माझं एक अचिव्हमेंट आहे, की मी मुलांना कुठलेही असू दे, माझ्या क्लबचीच नाही, की माझ्या जिल्ह्यातले असू दे, बाकीच्या जिल्ह्यांमधले असू दे, कोणी कुठल्याही खेळाडूला माझी गरज लागली त्या कबड्डी संदर्भात, तर मी त्यांच्यासाठी कधी धावून जातो आणि कधी उभा राहतो. तसंच मला आता तेवढंच हे राहिलं आहे, की प्रत्येक नवीन मुलाला कबड्डीचा धडा शिकवायचा, त्यातून काहीतरी शिकवण्यात यावं, त्यातून काहीतरी मोटिवेट करावं, त्यातून त्यांनी नोकऱ्या घ्याव्यात. असं बस आता माझं कबड्डीचं हा एक अचिव्हमेंट राहिलेला आहे. नवीन मुलांना शिकवणं, नवीन मुलांना कबड्डीचे धडे देणे. तर दादा तसंच तू भरपूर टुर्नामेंट खेळला आहेस. तर ह्या 25 वर्षात तुझी कोणती एक आवडती टुर्नामेंट होती? अशा खूप साऱ्या टुर्नामेंट आहेत आवडत्या. होतात महाराष्ट्र पोलीसमधूनही खूप स्पर्धा अशा खेळलो. पण माझी सर्वात म्हणजे माझ्या माइंडमध्ये अशी बसलेली माझ्या जवळची टुर्नामेंट म्हणजे मी मुंबई उपनगरमधून जेव्हा मी खेळलो, बीडला ती टुर्नामेंट होती 2016ला आय थिंक. तेव्हा निलेश शिंदे, नितीन मोरे, रिशांक देवाडिका, देवेंद्र कदम असे कोणतेच मोठे प्लेयर, नावाजलेले प्लेयर कोणतेही नव्हते. त्या वर्षी मला मुंबई उपनगरने संपूर्ण नवीन टीम दिली. फक्त वैभव कदम एक सिनियर होता आणि बाकी सगळे ज्युनियर मुलं म्हणजे जे ज्युनियरमधून वर आलेले, ती बॅच मला दिली आणि सांगितलं, ही तुला नामदेव हा संघ घेऊन खेळायचा आहे. मग मुलं पण तेव्हा जरा डल झालेली. त्यांनी विचार केला की हा नाही, तो नाही. बोला, सर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, तुम्हाला खेळायचं आहे, तुमचं पुढे पुढे तुम्हाला हे करायचं आहे. हे आता बाकीचे प्लेयर तुम्हाला काय लाईफ टाईम राहणार नाही. त्यांना मी मोटिवेट करत राहिलो. प्रत्येक टायमाला मी आणि वैभव कदम होते, दोघं पण आम्ही कंटिन्यू त्यांना मोटिवेट करत राहिलो. आणि बीडला आम्ही तिथे गेलो. प्रत्येक संघाने आमच्या साईडला येण्याचा प्रयत्न देखील केला, काही संघांनी. पण आम्ही त्यांना 5-3 उत्तरं देऊन आम्ही त्या बीडला 2016ला मुंबई उपनगरला ज्युनियर मुलं घेऊन आणि त्या मुलांनी 100% आपला एफर्ट दिला. कुठेही घाबरले नाहीत, कुठेही त्यांनी स्वतःचा परफॉर्मन्स डल केला नाही. ते खेळाडू टॉप लेवलचे होते, फक्त त्यांचा कॉन्फिडन्स कमी होता. तो त्यांना आम्ही अचीव करून दिला दोघांनी. आणि त्या संघाने असे खेळले की आम्ही त्या बीडला गोल्ड मेडल मारलं. ती माझ्या माइंडमधली सर्वात जवळची आणि हृदयाच्या जवळची टुर्नामेंट आहे. तर दादा, महामुंबई कबड्डी लीगसाठी तू खेळला आहेस. ती
ती सीझन तू जिंकलासुद्धा आहेस बरोबर. तर त्यावेळेस तू सुरुवातीच्या 2 मॅचेस नव्हतास. तर त्याचं कारण काय? आणि त्यानंतर तू आल्यानंतर टीमचं संतुलन एकदम चांगलं झालं. तर तू मला काय सांगशील त्यावेळेसच्या गोष्टी? महामुंबई लीग कबड्डी स्पर्धेला मी जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा मी महाराष्ट्र पोलीसची स्पर्धा खेळण्यासाठी गेलो होतो. तर ते आलो तेव्हा माझी टीम तशी प्रॉपर होते, चांगले खेळाडू होते. संकेत मोरे, केतन, विकास चौरसिया किंवा कुणाल शिंदेसारखे चांगले तुल्यबळ आणि चांगले खेळणारे प्लेयर होते. फक्त ते स्वतःचा कॉन्फिडन्स हरवलं होतं आणि मी गेल्यावरती त्यांना फक्त स्वतःला प्रूव्ह करून द्या स्वतःवर, त्यांना मी कॉन्फिडन्स त्यांचा मी ग्रो केला आणि त्यांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे आम्ही तिथे गोल्ड मारू शकलो. तसंच दादा तुला त्या सीझनमध्ये बेस्ट प्लेयर भेटला. तर तू त्याबद्दल मला काय सांगशील? त्या टुर्नामेंटला मी सर्वात मला असं वाटतं की सिनियर प्लेयर म्हणून मी त्या टुर्नामेंटमध्ये होतो आणि मी 8 मॅचमध्ये बहुतेक काहीतरी 900 आपल्या 96 पॉईंट मारले होते आणि काही कव्हर केल्या होत्या, 25 एक कव्हर केल्या होत्या. पण मला असं काय वाटलं नव्हतं, कारण मला जी माझी टीम होती त्या टीममुळे मी ते करू शकलो. कारण त्या टीममध्ये मला कॉन्फिडन्स होता की ते मला कसेही उठवणार आणि तसंच त्या टीमने मला माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच्यामुळे मी ते मॅन ऑफ द सिरीज घेऊ शकलो. तर दादा खेळाडू म्हणून तुझ्यासाठी सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे? सध्या माझं आव्हान एकच आहे की नवीन मुलं घडवणे. जे कबड्डीने मी कुठेतरी कमी पडलो किंवा मला ज्या गोष्टी मिळवता नाही आल्या कबड्डीमध्ये, ते माझ्या ज्युनियरमध्ये किंवा माझ्याकडे जे प्रशिक्षण घेतात त्या मुलं ते टार्गेट अचीव करण्यासाठी त्यांच्याकडून जी मेहनत लागेल ती मी करून घ्यायला तयार आहे आणि त्यांना महाराष्ट्र, इंडिया खेळण्यासाठी त्यांना तयार करणं हे आता सध्याचं माझं आव्हान आहे. तर दादा पोलीस दलात काम करताना आणि कबड्डी खेळताना काय तुला फरक जाणवतो? खूप फरक जाणवतो. नोकरी आणि कबड्डी खेळ हा खूप डिफरन्स आहे. नोकरी करून कबड्डी खेळणं हे म्हणजे तारेवरची कसरत आहे. 12 तास नोकरी, 24 तास ड्युटी असते पोलीस खात्यामध्ये. त्या ड्युट्या करून, आपली 2 टाईम प्रॅक्टिस करून, आपलं स्वतःचं डाएट करून, आपलं मेंटेन करून, आपला रेस्ट करून आणि त्या स्पर्धेला जाऊन स्पर्धेला परफॉर्मन्स देणं हे म्हणजे खूप कठीण बाब आहे आणि ती मी कंटिन्यू 14 ते 15 वर्ष मेंटेन केली आहे. तर दादा तू तुझ्या 25 वर्षाचा कबड्डी खेळाचा अनुभव आहे तुला. तर तू इतर नवीन खेळाडूंना त्या अनुभवाचा काय उपयोग करून देशील? मी माझ्या जिल्ह्यातले, माझ्या क्लबचे असो किंवा दुसऱ्या जिल्ह्यातले खेळाडू असो, मी प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करतो. प्रत्येक खेळाडूला सांगतो, कबड्डी हा वरच्यावरती मेहनत करून खेळणारा खेळ नाही आहे. जर तुम्हाला खेळायचं असेल तर त्यात 2 टाईम मेहनत, त्याला प्रॉपर रेस्ट आहे. असं तुम्ही तुमचा शेड्यूल बनवा. तुम्ही प्रॉपर त्याच्यावरती अभ्यास करा, त्याच्यावरती हे करा, आपलं काम करा आणि मेहनत, डिसिप्लिन ह्या गोष्टी तुमच्या अंगी बाळगलात तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. तुमच्यामध्ये ती क्षमता पाहिजे मेहनत करण्याची. मेहनत जर केली तर त्याचं फळ हे तुम्हाला निश्चित मिळेल. थोडं लेट मिळेल, पण मिळेल. कारण त्यामध्ये कोणतेही तुमचा दुष्परिणाम होणार नाही. तर दादा तुझा आवडता खेळाडू कोण आहे आणि काय आहे? आत्ताचा आणि अगोदरचा. तर तू काय सांगशील त्याबद्दल? तेव्हाचा खेळाडू म्हणजे सर्वात आवडता असा भरपूर खेळाडूचा तेव्हा खेळाडू खूप छान ठेवते. पण त्यात एक उठून दिसणारा खेळाडू म्हणजे राकेश कुमार. त्याच्या क्वालिट्या, त्याच्या व्हरायटी, त्याच्या स्पीड, त्याच्या पॉवर जी होती ते प्रत्येक खेळाडूने, आता त्याचे व्हिडिओज वगैरे त्या नसतील आता मुलांना जास्त बघण्यासारखे, पण त्याचे ते डेडिकेशन्स, त्याचं खेळायचं ते प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करणं, त्याचा स्पीड बघण्याचा, ते खरंच राकेश कुमार हा एक आउटस्टँडिंग प्लेअर होता. आणि आताच्या तारखेला तसाच असलाम इनामदार हा खरंच उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. तो तसा स्पीड, त्याचे पॉवर, चपळता, दिमाग हे खूप वरच्या लेवलचं आहे आणि तो आता स्वतःला प्रूव्ह पण करतो आहे. तसं महाराष्ट्राला हे करतो आहे, इंडियाला पण त्याने करून दाखवलं आहे. तर दादा तुला एक चांगला खेळाडू म्हणून काय शिकता आलं? या खेळामुळे सगळ्यांचा रिस्पेक्ट करणं,
मेहनत करणं, हार्डवर्क करणं, कुठेही माघार न घेणं हे शिकता आलं. तर दादा, असं कोणी प्रशिक्षक किंवा खेळाडू आहेत का ज्यांना तू आदर्श मानतोस? मला महाराष्ट्र पोलीसमध्ये संजय मोकल, प्रशांत मोकल, अनिल पाटील सारखे, वैभव कदम सारखे सीनियर प्लेयर आणि प्रशिक्षक मिळाले. निलेश सोनुले सारखे. त्यांनी खूप मला कबड्डीमध्ये त्यांनी प्रशिक्षण अशा दिलं, की चांगल्या प्रकारे खेळायचं कसं, काय करायचं, कुठे मेहनत करायची, की स्वतः मेहनत घेणं पासून त्यांनी माझ्यावरती प्रॉपर डाएट कसा करायचा, त्याच्यावरती पूर्ण त्यांनी माझ्यावरती हे केलं, लक्ष दिलं आणि त्यामुळे मी अजूनपर्यंत कबड्डी खेळत आहे. तर दादा, तुझ्या प्रशिक्षकांकडून तुला एक चांगला भेटलेला सल्ला? कोणती मॅच हारायला आलो, तरी ती मॅच न सोडणं म्हणजे रिअल लाईफमध्ये पण कुठेही माघार न घेणे हे शिकवलं. तसेच मेहनत करणे, स्वतःला मेंटेन ठेवणं, स्वतःचा डाएट प्रॉपर ठेवणे, खूप काही गोष्टी त्यांच्याकडून डिसिप्लिन शिकता आलं. त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकता आल्या. खेळामध्ये अपयश हे येत राहतं. तर तुला इतर कुठल्या मॅचला अपयश आलं असेल, तर तुम्ही त्या अपयशाला कसे सामोरे गेलात सगळे? माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत खूप चढ उतार आले, खूप अपयश आले, का खूप निगेटिव्ह गोष्टी आल्या. पण कधीच प्रॅक्टिस थांबवली नाही. कधीच मी पाठी वळून बघितलं नाही, किंवा सिलेक्शनवरनं झालं, निवडवरनं झालं, आपला काही इंजुऱ्यांमुळे झालं. पण मी वळून बघितलं नाही. प्रत्येक दिवस, एक दिवसही प्रॅक्टिस मी थांबवली नाही. कारण मला काही गोष्टी अचीव करायच्या होत्या तेव्हा. खूप टार्गेट आपल्याला अचीव करायचे होते. असल्या कारणाने मी माघार नाही घेतली. कंटिन्यू माझी फिटनेस आणि माझ्या मेहनतीकडे मी फोकस करत राहिलो. दादा, तू तुझ्या फिटनेस आणि डाएटबद्दल काय सांगशील? तो इतर खेळाडूंना पण तो डाएट घेता आला पाहिजे असं. आपण फक्त 2 टाईम मेहनत केले, 3 टाईम मेहनत केलं म्हणजे झालं नाही आहे. आपला डाईट हा खूप महत्त्वाचा घटक आहे स्पोर्ट्समनसाठी. सकाळी 2 टाईम मेहनत करून त्याच्यावरती तो डाईट प्रॉपर फॉलो करणं, त्याबरोबर शरीराला रेस्ट देणं, त्याचबरोबर ऑइलिंग करणं, स्विमिंग करणं, ह्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. ह्या काटेकोरपणे आजकालची मुलं पाळत नाहीत. त्यामुळे इंजुरी ह्या जास्त प्रमाणात होत चालल्या आहेत. ह्या आजकालच्या मुलांनी करायला पाहिजे. सध्याच्या चालू काळात डोपिंग हा विषय खूप चर्चेत आहे. तर ह्या डोपिंग विषयाबद्दल तू मला काय सांगशील? डोपिंग हा विषय सध्याच्या काळात भरपूर प्रमाणात आहे. पहिलाही होता, पण आत्ताच्या काळात सर्रास मुलं घ्यायला लागली आहेत. साध्या क्लबच्या टुर्नामेंटला, क्लबच्या मॅचला, प्रायव्हेट टुर्नामेंटला पण ते घ्यायला लागले आहेत. पण ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्याच्याने काही तुम्हाला आउटपुट किंवा त्याचा फायदा काही होणार नाही आहे. हे त्याच्यावरती, तुमच्या शरीरावरती, तुमच्या आरोग्यावरती धोकादायक हे आहे. हे त्यांनी तुम्ही थांबवायला पाहिजे आणि तुम्ही जेणेकरून तेवढं तुम्ही नॅचरल जेवढं खेळाल, तेवढं तुम्ही लाँग टर्म खेळाल. तुमचा परफॉर्मन्स ग्रोथ होईल. तुम्ही त्याच्यावरती खेळला तर तुमचा माइंड सेटअप फक्त त्याच्यावरती होणार, की तुम्ही फक्त आम्ही हे आज केलेलं नाही आहे, मग आज मी खेळू शकणार नाही, हे तुमचा माइंडसेट होणार. हे तुम्ही कुठेतरी थांबवलं पाहिजे. यंग मुलांना मी सांगतो, तुम्ही प्रॉपर मेहनत करा, खूप मेहनत करा. काही गरज नाही आहे. हे फक्त मनाचे हे आहेत. तुम्ही हे काढून टाका आणि तुम्ही फक्त मेहनतीवरती आणि हार्डवर्क त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला ह्या गोष्टींची गरज लागणार नाही. तर दादा, तू कबड्डी खेळत असताना तुझी महाराष्ट्र पोलीस दलात निवड कशी झाली आणि त्या कामगिरीबद्दल मला तू काय सांगशील? मी महाराष्ट्र पोलीस संघात दलात भरती व्हायच्या अगोदर मी BMCमध्ये कॉन्ट्रॅक्ट खेळत होतो. तिथे कॉन्ट्रॅक्टमध्ये खेळत असताना माझा खेळ बघून प्रशांत मोकल सर, रायगडचे, त्यांनी मला सांगितलं की नवी मुंबई पोलीसमध्ये भरती आहे, तिथे फॉर्म भर. मग त्यांचं ऐकून मी नवी मुंबईमध्ये फॉर्म भरला. त्याच्या अगोदरही माझी 1-2 ठिकाणी कामाचं चालू होतं, पण त्याच्यावरती मी राहिलो नाही. मी तिथे त्यांचं ऐकून मी फॉर्म भरला आणि नवी मुंबईमध्ये मी माझ्या ह्याच्यावरती मी भरती झालो. माझ्या लेखी आणि ग्राउंड वगैरे सगळं देऊन मी भरती झालो. भरती झाल्यावरती मी आमच्या रेंजच्या टुर्नामेंट, IDC टुर्नामेंट असतात, त्या IDCला मी परफॉर्म करून माझं महाराष्ट्र पोलीस संघामध्ये सिलेक्शन झालं. मग महाराष्ट्र पोलीस संघामध्ये मला दिग्गज माझे सीनियर हरीश तावडे, अनिल पाटील, वैभव कदम, देवेंद्र कदम, नितीन बैरट, संदीप दुर्गे असे तुल्यबळ प्लेयर माझ्याबरोबर होते. तिथे त्यांनी आमच्याकडून मेहनत करून घेतली आणि त्या मेहनत करून
त्याचं आम्हाला त्याच्यामुळे आम्ही कुठे असं कमी पडलो नाही मेहनतीसाठी आणि त्यांनी पण आमच्याकडून असे विशेष एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेहनत करून घेतली. त्याच्यामुळे आता सध्या मी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 2 ब्रॉन्झ ऑल इंडिया पोलीसला आणि 1 गोल्ड मेडल असं प्रदान केलं. त्याचबरोबर त्या गोल्ड मेडलमुळे पोलीस महासंचालक पदकही मला प्रदान झाले आहे. तर दादा, तू मुंबई उपनगरसाठी सलग 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे मुंबई उपनगर संघाचं. तर तू मला मुंबई उपनगर संघाबद्दल आणि मुंबई उपनगरबद्दल काय सांगशील? 2008-9 पासून मी मुंबई उपनगर संघातून प्रतिनिधित्व करत आहे. तेव्हा मुंबई उपनगर संघ म्हणजे टॉपचा संघ म्हणून नावाजलेला होता. तेव्हा नितीन मोरे, निलेश शिंदे, रिशांग देवाडिका, हरीश तावडे, सागर गारे, देवेंद्र कदम असे मोठे मोठे प्लेयर त्या संघामध्ये होते आणि तेव्हा त्या संघातून खेळायचं म्हणजे आपल्याला आपला परफॉर्मन्स 100% द्यावा लागणार. त्यासाठी जी जिद्द होती तिथे कुठेही कमी नाही पडलो आणि कोणत्याही वर्षी मी बाहेर राहून सामना बघितला नाही. त्या संघाला परफॉर्मन्स दिलं, त्या संघाला रिझल्ट दिला आणि प्रत्येक वर्षी आमची टीम उपनगरची फर्स्ट सेकंडमध्ये असायची 2016-17पर्यंत. पण आता कुठेतरी थोडं असं कमी झाल्यासारखं वाटतं आहे किंवा आपला परफॉर्मन्स आपली टीमचं जरासं कुठेतरी हललेला दिसत आहे. मुलं कॅपेबल आहेत, फक्त त्यांना विश्वास देण्याचे गरजेचं आहे. ते उपनगर संघ काम करत आहे त्याच्यावरती, पण त्यांनी कुठेतरी जिथे आपला संघ कुठे कमी पडतोय त्याच्यावरती अभ्यास करून त्यांच्यावरती मुलांवरती मेहनत घेऊन तेच दिवस परत आणले पाहिजेत. दादा, तू आता बहुतेक खेळाडूंची नावे घेतलीस, तर त्यातला माझा एक आवडता खेळाडू आहे नितीन मोरे दादा. तर तू नितीन मोरे दादाबद्दल मला काय सांगशील? नितीन मोरे सारखा लेफ्टन मी अजून देखील बघितलेला नाही आहे. कारण त्याचा परफॉर्मन्स, त्याचं ते लेफ्टनचे मुवमेंट्स, त्याच्या ब्लॉकिंगच्या मुवमेंट्स ह्या खूप वेगळ्या होत्या. रेडरला कधीच तो बोनस टाकताना किंवा असं लावत नव्हता जास्तीत जास्त. तो त्या रेडरचा विकनेस बघायचा, तो त्या रेडरवरती अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या मुवमेंट्स हे करायचा. मी स्वतः त्या भिवंडीला माझं पहिलं वर्ष होतं आणि त्याच्या हाताखाली मी राहून ती टुर्नामेंट खेळलो. त्यामुळे मी जवळून बघितलं. तेव्हा ठाण्याला भिवंडीला जितेश जोशी, प्रशांत चव्हाण, पंकज चव्हाण, प्रवीण नेवाळेसारखे तुल्यबळ लेफ्ट रेडर त्या स्पर्धेत होते. पण त्यांनी कोणत्याही रेडरला एकही पॉईंट देताना बघितलेलं नाही किंवा त्यांना कुठला बोनस तर जाऊ दे, त्यांना फक्त त्यांच्या विकनेसवरती त्यांच्या कॅच करायचा आणि हे मी त्याच्या हाताला उभं राहून बघितलं. तेच नाही, पुण्याला पहिली इंडस्ट्रियल नॅशनल झाली तेव्हा क्वार्टर की सेमीची मॅच होती आहे ती. तेव्हा मनप्रीत ONGC बरोबर त्यांची टुर्नामेंट लागली होती. प्रताप शेट्टी सरांनी ती टुर्नामेंट पूर्णपणे 5 खेळवली, 5 आणि रेडर उठला मरायचा असं स्पर्धा खेळवली. त्या स्पर्धेमध्ये मनप्रीत सिंग, जसवीर सिंग, आपला राजेश नरवाल म्हणजे टोनी असे लेफ्ट रेडर त्या संघामध्ये मोठे इंडिया खेळलेले प्लेयर होते. त्या एकाही रेडरला त्याने पॉईंट दिले नाहीत आणि कमीत कमी त्याच्या 11-12च्या वरती कॅच एकट्याच्या होत्या. म्हणजे तो असा एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेफ्टन होता आणि तो माझाही खरंच फेवरेट लेफ्टन म्हणून मी त्याला अजूनही कधीही सांगतो की माझा तो फेवरेट लेफ्टन आहे. आणि तो असा खेळाडू होता आणि तो कुठल्याही ज्युनियरला किंवा सिनियर असू दे, ज्युनियर असू दे, कुठल्याही प्लेयरला असा दाखवून देत नव्हता की तू ज्युनियर आहे, तुझं पहिलं वर्ष आहे. तो सगळ्यांना आत्मसात करून, सगळ्यांना मोटिवेट करून खेळवायचा आणि ही कला मी त्याच्याकडून घेतली आहे की प्रत्येक खेळाडूला जवळ घेऊन मोटिवेट करणं, त्यांना शिकवणं, त्यांना समजवणं, चुका सांगणं, त्या चुका पुन्हा होऊ नये त्यासाठी त्यांच्याकडून काहीतरी करून घेणं, मेहनत करून घेणं हे त्याच्याकडून शिकलो आहे. तर दादा, तू युनिव्हर्सिटी पण खेळला आहेस. तर युनिव्हर्सिटी खेळत असताना तू तुझे काही रंगीतदार किस्से मला सांगशील का? मी अभिनव कॉलेजमधून खेळत होतो. सलग 3 वर्ष मी अभिनव कॉलेजमधून खेळलो. 3 वर्ष मला सिलेक्शनसाठी झगडावं लागलं. कारण तेव्हा कॉम्पिटिशन देखील होतं. तेव्हा खूप दिग्गज प्लेयर देखील होते. पण जेव्हा मी TYBCOMला होतो, तेव्हा माझे ज्युनियर्स होते, त्यांना मी मोटिवेट केलं, की आपण असं खेळून काही अचीव्ह होणार नाही आहे, तर आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेहनत करून आपल्याला गट क्वालिफाय करावा लागेल. तर आपला सिलेक्शनचा किंवा याचा विचार होईल. कारण फक्त असंच नॉर्मली खेळत राहून आपल्याला काही फायदा होणार नाही. मग तेव्हा आमचं कॉलेज 13 जूनला कॉलेज चालू होत होतं. पण त्यांना मी असं तयार केलं
1 मे पासून ते त्या वर्षी मी प्रॅक्टिस चालू केली. 1 मेला प्रॅक्टिस चालू केली. कमी कमी 10-11 मेला आमच्या प्रिन्सिपल सरांनी देशमुख सर की देशपांडे सर त्यांनी बघितलं. बोलतो हे मुलं आतापासून प्रॅक्टिस का करतायत? तर ते आमचे स्पोर्ट्स टीचर भूषण म्हात्रे सर यांनी विचारलं, तर ते बोलले की सर त्यांना यावर्षी म्हणजे खूप मनापासून मेहनत करतायत, काहीतरी अचीव्ह करायचं या वर्षात त्यांना, त्यासाठी हे केलं. त्या सरांनी पण आम्हाला दुसऱ्या दिवसापासून डाएट चालू केला, कॉलेज चालू नसताना देखील. पण त्या वर्षी आम्ही एवढी मेहनत केली मनापासून. ते मुलींचा संघ पण झोन ह्याला युनिव्हर्सिटीला सेकंड नंबरला आला आणि मुलांचा त्यावर्षी गट क्लिअर केला. गट क्लिअर करून टॉप 16मध्ये गेलो. टॉप 16मध्ये टॉप 8ला आलो, टॉप 4ला आलो. टॉप 4ला एम-डी, डी-आय-व्ही आणि रायगडचा एक दिग्गज संघ होता आणि एम-डी सारखा दिग्गज संघाच्या हरवणं म्हणजे सोपी बाब नव्हती तेव्हा. पण तेव्हा मुलांना सांगितलंय, आपण फक्त खेळायचं आहे, एन्जॉय करून खेळायचं आहे. फक्त जिंकण्यासाठी विचार करू नका, की परफॉर्मन्स डाऊन होईल, हरेल, जिंकेल असा विचार करू नका. फक्त एन्जॉय करून खेळा, मोटिवेट करा आणि प्रत्येकाने 100% एफर्ट द्या. बाकी काहीच करू नका. फक्त तुम्ही मेहनत करा. केली आहे ना, त्याच्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही लिटरली आम्ही त्या तिन्ही संघांना वन साइड मारून आम्ही त्या वर्षी युनिव्हर्सिटीला गोल्ड मारलं आणि गोल्ड मारलं त्या वर्षी मी युनिव्हर्सिटीला फर्स्ट वर्षी बसलोच नाही. त्या वर्षी मी इन टीम खेळलो, परफॉर्मन्स पण दिला आणि युनिव्हर्सिटीला मी सिलेक्शन झाल्यावरती असं वाटलं की आता माझी स्पर्धा कुठेतरी चालू झाली आहे प्रोफेशनल लेवलला. त्याच्यानंतर मी मेहनत तिथे थांबवली नाही. तिथे 2 टाईम मेहनत करत होतो, मी 4 टाईम मेहनत चालू केली. दादा, तुझी वाईफसुद्धा कबड्डी प्लेअर होती, अश्विनी महाडिक इसवलकर. तर मला तू त्यांच्याबद्दल काय सांगशील? अश्विनी महाडिक ही आम्ही कॉलेजपासून एकत्र होतो आणि ती माझ्यापेक्षा सिनियर खेळाडू बोलले तरी चालेल. माझ्या अगोदर ती महाराष्ट्र खेळली, जिल्हा खेळली आहे. खूप नावाजलेला खेळाडू आहे. मी असं वाईफ म्हणून सांगत नाही, तो खेळाडू म्हणून खूप मोठा प्लेअर होता आणि जेव्हा जेव्हा मी अडचणीत येत होतो किंवा कुठे माझा परफॉर्मन्स डल होत होता, कुठे मी बॅड पॅचमध्ये असायचो, तेव्हा मी लिटरली तिच्याकडे महिनाभर 15 दिवस मी फिटनेस करायचो, प्रॅक्टिस करायचो. तेव्हा मी असं विचार करत नव्हतो की माझी वाईफ आहे किंवा काय आहे. फक्त एक खेळाडू म्हणून तिने मला प्रत्येक क्षणोक्षणी वेळोवेळी मला मोटिवेट केलं आहे. प्रत्येक वेळी मला प्रॉपर डाएटकडे, भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये देखील मला तिने खूप हेल्प केली. प्रत्येक माझ्या चढ-उतारामध्ये ती माझ्याबरोबर राहिली आणि तिने मला प्रत्येक टायमाला माझ्या बॅकबोन म्हणून माझ्याबरोबर उभी राहिली. दादा, तू जॉली क्रीडा मंडळासाठी खेळतोस. तू मला जॉली क्रीडा मंडळाबद्दल काय सांगशील? जॉली क्रीडा मंडळ हे श्रीकांत बिर्जे यांनी तयार केलेला संघ आहे. सुरुवात विशाल राऊळ, अल्पेश जोशी असे असे प्लेयर सोबत घेऊन त्याने हे चालू केलं. 2006-07ला मी जॉली क्रीडा मंडळ मध्ये मी खेळायला चालू केलं. तिथून तेव्हा आमचा जॉली संघ म्हणजे फक्त नॉर्मली आपल्या वेस्टर्नला नॉर्मली स्पर्धा आपल्या खेळत होते. तेव्हा काही टार्गेट नव्हतं. तेव्हा सिलेक्शन वगैरे पण या गोष्टी काही एवढ्या माहिती नव्हत्या. मग काही गोष्टी प्रॅक्टिस चालू केल्या. काही गोष्टी श्रीकांत बिर्जे सर आहेत, त्यांनी त्या मुलांवरती अभ्यास करायचा चालू केलं. मुलांचं फ्युचरचा विचार केला. त्यांनी कसा कुठेतरी आपण कमी पडतोय त्याच्यावरती काय केलं पाहिजे, प्रॅक्टिस चालू केली. त्याच्यावरती मेहनत कशी करायची, प्रत्येकाची फॅमिली हे कसं आहे, त्याच्यापासून त्यांनी अभ्यास करून त्या मुलांवरती अभ्यास करून आम्ही तो संघ चालू केला. फक्त जॉली हा फक्त कबड्डीसाठी संघ नाही आहे. प्रत्येकाच्या फॅमिलीपासून आम्ही त्याचा विचार केला जातो आणि प्रत्येक मुलाला इंजुरीपासून कुठेही एकटं सोडत नाही. त्याच्याबरोबर उभे राहून त्याला आम्ही फायनान्शियल पण आहे आणि मोटिवेट पण आपल्या ह्याच्याने करतो प्रत्येक प्लेयरला. आणि आता 2018-19 नंतर आमचा संघ जास्त अप लेवलला खेळायला लागला आहे, जेणेकरून आपले चांगले एक प्लॅटफॉर्म जो जुन्या मुलांनी बनवला त्याच्यावरती तो आता संघ पण टॉपला खेळत होते. आता त्याचबरोबर आता दिनेश यादव, रजत सिंग, अभिषेक नर, विक्रम जाधव, विकास चौरसिया असे प्लेयर, आता दर्शन राऊळ असे प्लेयर आता उपनगरमधून आता पार्टिसिपेट करत आहेत. मग खूप आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रही रजत सिंगसारखा महाराष्ट्राला कर्णधार होता. मग दिनेश यादव मुंबई युनिव्हर्सिटी देखील खेळला. म्हणजे कुठेतरी मेहनतीला फळ येतं, हे खरं आहे. तसेच अजूनही मी नवीन नवीन प्लेयर तयार करण्याचं हे करेन आणि त्यांच्याकडून मेहनत करून त्यांच्या जॉली क्रीडा मंडळाचं नाव महाराष्ट्रामध्ये
अजून वरच्या लेवलला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करेन. तर दादा आता आपण पॉडकास्ट एंड करतोच आहे. तर पॉडकास्ट एंड करता एक लास्टचा आपण रॅपिड फायर म्हणून गेम खेळूया. मी तुला काही प्रश्न विचारेल, तू त्याच्यामध्ये मला एक कोणतं तरी उत्तर दे. ओके. तर अभिषेक नर की अक्षय बेर्डे? अभिषेक नर. ओके. तर अरकम शेख की संकेत सावंत? अरकम शेख. रजत सिंग की ओम कुदळे? रजत सिंग. तर गिरीश अर्नाक की नितीन मदने? नितीन मदने. ओके. तर रिशांत देवाडिका की काशिलिंग आडगे? रिशांक देवाडिका. चिकन की मटन? एनी टाइम मटन. बाजीराव होडगे की विकास काळे? बाजीराव ओडगे. अ, शिवम पटारे की असलम इनामदार? असलम इनामदार. नितू मोरे की रोहित राणा? नितीन मोरे. आता आपण आता पॉडकास्ट एंड करतोच आहे. तू मला वेळात वेळ काढून तू आज सुट्टी काढलीस माझ्यासाठी, मी येतोय म्हणून. त्यासाठी खरंच तुझे धन्यवाद. तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.